अप्पासाहेब भलतेच शूर होते, सरदारच होते ते. त्यामुळे त्यांना कसलीच कधी भीती वाटली नाही. एकदा अक्कलकोटच्या राजवाड्यात काही निमित्ताने ते गेलेले असताना तिथे सगळी त्यांनी कामं आटपली आणि बाहेर पडतात तो पाहतात तो काय, अक्कलकोटच्या राजवाड्या बाहेर एक हत्ती पिसाळलेला. आपल्या सोंडेला जे मिळेल ते तो लोकांवरती फेकत होता. मोठे मोठे दगड फेकत होता. झाडांच्या मोठ्या मोठ्या फांद्या सुद्धा तोडून तो लोकांच्या अंगावर फेकत होता. सगळा धावपळ सुरू झालेली. त्याच्या मावताला सुद्धा त्याला आवाक्यात आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे एकटाच हत्ती काय तो मोठमोठाने चित्काऱ्या फोडत तिथे गोल गोल फिरत होता. मनुष्य हा तिथे औषधाला सुद्धा थांबला नव्हता. पण अप्पासाहेब राजवाड्याच्या बाहेर आले काय, त्यांनी हे सगळा प्रसंग बघितला काय. अप्पासाहेब राजवाड्याच्या एका बुरुजाकडे उभे होते. त्या पिसाळलेल्या हत्तीचं जेव्हा त्यांच्याकडे लक्ष गेलं, हत्ती धावत धावत अप्पासाहेबांच्या अंगावर आला. अप्पासाहेब मात्र तिथे शांत उभे होते. तो एवढा धावत धावत तिथे आला अप्पासाहेबांच्या अंगावरती का अप्पासाहेब मधोमध आणि हत्तीचे दोन्ही सुळे त्या बुरुजाला धडकले. अप्पासाहेब शांत उभे होते. दरम्यानच्या काळामध्ये कोणीतरी स्वामी महाराजांना जाऊन सांगितलं, अहो हत्ती अवाक्याच्या बाहेर अगदी पिसाळलेला आहे, कोणाचं काहीच ऐकत नाही. तो जर योग्य वेळेला त्याला कोणी शांत केलं नाही तर तो 2-4 जणांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. ही सर्व मंडळी स्वामी महाराजांना घेऊन त्या हत्तीकडे आले. अप्पासाहेब हे सगळं बघत होते. सर्व लोक स्वामी महाराजांना सुद्धा ते हत्तीजवळ जाऊन देत नव्हते. हो महाराज तो काहीतरी करेल, खूप पिसाळलेला आहे तो. महाराजांनी कोणाचंच ऐकलं नाही. ते सरळ हत्तीकडे गेले आणि दोन्ही हात आपल्या कमरेवरती घेऊन उभे राहिले आणि त्या हत्तीचं नाव घेऊन म्हणाले, काय रे जवार, एवढा माजलास काय, पूर्वीचं सगळं विसरलास. एवढा बोलताच हत्ती शांत झाला, अगदी गुडघ्यावर आला. महाराजांना त्याने सोंडेनेच एक सलामी दिली. महाराज मात्र त्याला बडबडतच राहिले होते. थोड्या वेळाने तो हत्ती पूर्णतः शांत झाला. महाराजांनी त्याला ताकीद दिली, हे चालणार नाही, परत जर असा पिसाळलास, आरडाओरड केलीस, लोकांवरती दगड बिगड फेकू लागलास तर माझ्याशी गाठ आहे. हत्ती मुकाट्याने शांत बसला होता. जणू महाराजांचे बोल ऐकून तो थरथर कापत असावा. हत्ती शांत झाला, सर्व पूर्ववत झालं. त्याला काही लोकांनी येऊन अप्पासाहेबांना विचारलं, काय तुम्हाला भीती वाटली नाही? एवढा हत्ती तुमच्या दिशेने येत होता, तुम्ही तिथून पळून जाऊ शकत होता, पण तुम्ही तिथेच का उभे राहिलात? आणि तुम्हाला काय झालं असतं तर? अप्पासाहेबांनी शांतपणे सांगितलं, हो माझे महाराज आजूबाजूला असताना मला काय होणार? माझे महाराजांवरती पूर्णतः श्रद्धा आहे. मला महाराज काहीही होऊन देणार नाहीत.